Problem number 6. In a figure, circle with center M. Circle with center M. Touch the circle with the center N. आता बघा, हा जो सर्कल आहे त्याचा सेंटर किती आहे M. हा सर्कल बिगर सर्कल टच द स्मॉलर सर्कल. स्मॉलर सर्कलचा सेंटर किती आहे N. बघा, बिगर सर्कलचा M, स्मॉलर सर्कलचा N. Center at point T. T is the touching point. Radius RM touch the smaller circle. आता बघा, RM is the radius touch the smaller circle at point S. S is not a center, it is the touching point. कशाची की RM जे रेडियस आहे ते छोट्या सर्कलला कुठे टच होते S मध्ये. रेडियस ऑफ द सर्कल 9 सेंटीमीटर अँड 2.5. म्हणजे आता मोठ्या सर्कलची रेडियस 9 आहे आणि स्मॉलर सर्कलची रेडियस किती आहे 2.5. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की RM इज द रेडियस ऑफ बिगर सर्कल. RM इज द रेडियस ऑफ बिगर सर्कल बट इट इज द टँजेंट ऑफ स्मॉलर सर्कल. RS हे स्मॉलर सर्कलची टँजेंट आहे का, तर RM टच द स्मॉलर सर्कल ॲट पॉइंट S आउटसाइड. But it is the radius of bigger circle. But it is the radius of bigger circle. पहिलं काय फाइंड करायला सांगितलं, फाइंड द लेंथ ऑफ MT. MT मग काय सांगणार आपण, टू सर्कल. आता बघा, टू सर्कल विथ सेंटर M and N. टच. आता इनसाइड लिहितो मी कारण मी इनसाइड आहे. इनसाइड इन अ पॉइंट T. टच इनसाइड इन अ पॉइंट T. आता मी लिहिलं इनसाइड, मला वाटलं की इनसाइड लिहिलं तर बेटर राहणार म्हणून. ओके. अच्छा, रेडियस ऑफ बिगर सर्कल इज 9 सेंटीमीटर. आता बघा, MR is equals to MT is equals to 9 सेंटीमीटर. काय रिजन आहे, रेडियस ऑफ बिगर सर्कल. ओके झालं. पहिला क्वेश्चन आपला सॉल्व. फाइंड द लेंथ ऑफ MN. आता बघा, MN च्या आधी NS is equals to NT is equals to 2.5 centimeter. Radius of smaller circle. बघा, NS किंवा NT किती आहे 2.5. आता आपल्याला NS माहित झालं, NT माहित झालं, MR माहित झालं, MT माहित झालं. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, MN. आता MN काढायला आपल्याला करायचं काय, MN. हा, आता MT माहित आहे आपल्याला. ओके, MT इक्वल्स टू MN प्लस TN is equals to MNT are collinear point. आता MT is the 9 centimeter. MN is find out. TN means NT is the 2.5. 9 minus 2.5 is equals to MN. MN is equals to 10 minus 5 is the 5. 8 minus 2 is the 6. Means what? 6.5. It is the 6.5 centimeter. इथपर्यंत सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व झाले. पण क्वेश्चन मध्ये क्वेश्चन होता, फाइंड आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन च्या आधी अँड फाइंड द रेशियो ऑफ MS SR. सगळ्यात मेन क्वेश्चन होता फाइंड द रेशियो ऑफ MS SR. MS and SR. अच्छा, MS आणि SR चा रेशो. MR माहित आहे आपल्याला माहित काय MR. पण आता MS आणि SR चा रेशो काढताना आता इथं बघा आपण काय काय लॉजिक वापरणार. इथं बघा आता आपण काय काय करणार आहे. आपल्याला आता MN माहित आहे किती आहे, MM
यम एन आपण आताच काढला, किती काढला 6.5. एम एन किती काढला 6.5. एन एस वी नो 2.5. जर इन ट्रायंगल घेतलं तर एम एन माहित आहे, एम एस माहित आहे, तर आपण एस आर काढू शकतो, एस एम काढू शकतो. एस एम काढल्यानंतर मग प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. मग आता काय करणार आपण, इन ट्रायंगल एन एस एम किंवा एम एस एन अँगल एम एस एन इज 90. का, याचं रिझन तुम्हाला लिहिता येते. रिझन इज व्हॉट, की एन एस इज परपेंडिक्युलर ऑन एम आर किंवा बाय टँजेंट थेरम. तर जर बाय टँजेंट थेरम लिहायचं असेल तर आधी मी सांगितल्याप्रमाणे एम आर इज द रेडियस ऑफ बिगर सर्कल बट द टँजेंट ऑफ स्मॉलर सर्कल असं लिहायचं. मग बाय पायथागोरस थेरम एन एम स्क्वेअर किंवा एम एन स्क्वेअर, एम एन स्क्वेअर इज इक्वल्स टू एम एस स्क्वेअर प्लस एन एस स्क्वेअर. एम एन 6.5 स्क्वेअर इज इक्वल्स टू एम एस स्क्वेअर प्लस एन एस मीन्स 2.5. बऱ्याचशा वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 चे स्क्वेअर कसे करायचे, तर 25 6 7 जा 42 इज इक्वल्स टू एम एस स्क्वेअर प्लस 25 2 3 जा 6. 42.25 minus 6.25 is equals to ms square. सबट्रॅक्शन जर तसं नसलं जमत तर आता डायरेक्ट इथे 25 minus 25 is the 0. ओके, 42 minus 6, 42 minus 6 is the 36. Means ms is equals to under root 36. ms is equals to 6 centimeter. ms किती मिळाला आता आपल्याला 6 सेंटीमीटर. अच्छा, रेशो काय करायचा, ms एस आर. तर एम आर माहित आहे ना आपल्याला, वी नो द एम आर. तर आता काय करणार आपण, एम आर इज इक्वल्स टू एम एस प्लस एस आर. एम एस आर, एम आर 9, एम एस 6 प्लस एस आर. एस आर इक्वल्स टू 9 मायनस 6 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. एस आर किती निघालं 3, एम एस किती आहे 6. रेशो एम एस अपॉन एस आर इज इक्वल्स टू 6 अपॉन 3. मीन एम एस अपॉन एस आर इज इक्वल्स टू 2 अपॉन 1. मीन्स एम एस इज टू एस आर इज इक्वल्स टू 2:1. प्रॉब्लेम खूप सोपं होतं, फक्त स्टार्ट इथून करता आली पाहिजे आपल्याला की रेडियस काढल्यावर ब्रेकआउट करायचं पॉइंट. प्रॉब्लेम सोपा आहे, फक्त लेंथ थोडी मोठी वाटते मला. आता प्रॉब्लेम नंबर 7 ऍज अ फिल इन द ब्लँक्स दिलेला आपल्याला, तसं काही हरकत नाही डायरेक्टली करायला. आता इथं काय दिलेलं, देयर आर द टू सर्कल विथ सेंटर x and y टच ऍट पॉइंट z. मीन्स z इज द एक्सटर्नली टचिंग पॉइंट. मीन्स व्हॉट, when the circle touch externally there is the point is the z in that figure. अच्छा, line passing through the z it touch the a and b. Line passing through the z is touch the a and b. Then prove that xa is equals to xa is parallel to by or yb. अच्छा, दोन लाइन पॅरलल असण्यासाठी आपल्याला एकच थेरम आहे, एकच टेस्ट आहे. मीन्स व्हॉट, अल्टरनेट अँगल. The test for two parallel line is the alternate angle test for two parallel lines. आता alternate angle means what, मग कसे करायचे, तो by touching the circle the point x z y is a collinear. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मग काय करायचं, कोलिनियर आहे आणि ए बी लाईन z मधून पास झाली, त्यामुळे x z a is congruent to b z y. They are vertically opposite angle. पुस्तकात फक्त opposite angle दिलं, but they are vertically. का, तर these 3 points are collinear and AB line passing through the Z means they are intersect at point Z
and when they are intersect, there is the vertically opposite angles are formed. Okay, hence FZA and BZY, we put the A, it is the equation number first. मग आता आपण काय घेतलं याला A, काय प्रॉब्लेम नाही. नाउ सेगमेंट XA and XZ is congruent का? रेडियस ऑफ द सेम सर्कल, ह्या दोन्ही रेडियस आहेत, रेडियस ऑफ द सेम सर्कल. Hence आता two opposite sides are congruent, then their opposite angle also the congruent. Means what? XAZ and XZA. XAZ is congruent to XZA and is equals to small a. It is the equation number second, means it is the A and it is also A. Okay, काही problem नहीं. This is the theorem of isosceles triangle, because two sides are congruent, then their opposite angles are congruent. Then similarly in that, YZ is congruent to YB, hence there are the two angles BZY and YBZ is equals to A. It is the equation number third. Means this angle A, this angle A, this angle A, and this also the A. It is also the theorem of isosceles triangle. Then from first, second and third, first, second and third. आता तिकडे बघायची आपल्याला गरज नाही. फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वरून काय करते, these two angle are congruent, this angle congruent to this vertically opposite, these two are also congruent. Means what? This A means what? A is congruent to A. Means from first, second and third, XAZ is congruent to YBZ, and these two angles are vertically opposite angles. Sorry, alternate angle, where the alternate angle test for parallel lines. These two are alternate, then their lines means XA is parallel to YB. Hence prove that. खूप सोपं आहे. मला तर असं आठवते की या टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला एक्सरसाइज मध्ये सुद्धा जवळजवळ सेम होतं, सेम आहे. फक्त लक्षात ठेवायचं when there are two parallel lines, first we find there is the alternate angle test, is obey or not obey. Okay, that's what is the center of two circles, means inside and outside. The segment BZ is a part of bigger circle. Okay, it intersects the circle at point A. BZ is the part of bigger circle and it intersects smaller circle at point A. Then prove that AX is parallel to BY. यात असं फार काही विशेष नाही करायचं बघा. जॉईंट AX, सॉरी, जॉईंट AX and joint BY. Joint AX and joint BY. It is the point A. It is the point A. मग आता ड्रॉ मध्ये काय करायचं, जॉईंट YZ XZ, YZ and XZ हे आपल्याला ड्रॉ मध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ द सेगमेंट किंवा YZ and XZ. ओके, काही प्रॉब्लेम नाही. असं ड्रॉ करायचं की YXZ आर कोलिनियर. ओके, प्रूव्ह दॅट काय करायचं, AX इज पॅरलल टू BY. अच्छा, आताच मी सांगितलं की जेव्हा पॅरलल असेल तर पहिले तुम्ही अल्टरनेट अँगल आहे का ते चेक करा. आता इथे अल्टरनेट अँगल तयार होणार नाही आहे. ओके, तर अल्टरनेट अँगल दोन पॅरलल लाईनचे असतात. ओके, तर मग एक दुसरा अँगल शोधायचा. इट द करस्पॉन्डिंग अँगल. पॅरलल असेल तर अल्टरनेट, अदरवाइज करस्पॉन्डिंग. पण करस्पॉन्डिंग शोधायच्या आधी आपल्याला काय काय सांगायचं आहे, इन ट्रायंगल YBZ. अच्छा, किंवा मग असं आता पूर्ण आधी एक्सप्लेनेशन लिहून घेऊ आपण. ओके, की टू internally touching circle touch at point
J. Okay, with radius x and y respectively. म्हणजे एकाची x आहे आणि एकाची y. तर क्लिअर दिसते स्मॉलर सर्कलची x आणि बिगर सर्कलची काय y. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, देन इन ट्रायंगल YBZ YBZ. आता YBZ ट्रायंगल मध्ये आपल्याला दिसते की YZ इज कॉन्ग्रुएंट टू BY. सेगमेंट YZ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट YB. रेडियस किंवा रेडाय. आता YB आणि YZ सेगमेंट हे रेडियस आहे ऑफ द बिगर सर्कल, किंवा असं लिहू शकता रेडियस ऑफ बिगर सर्कल. अजून पॉइंट तुमचं विजन क्लिअर होते. ओके, अच्छा. when they are congruent, their opposite angle also the congruent, means hence angle YBZ is congruent to angle YZB. Opposite angle of congruent side. अच्छा, these two angles are congruent, means look here, these two angles are congruent, one and this two, second. Okay, these two angles are congruent. Okay, तर आता इथे नाव चेंज करायची आपल्याला गरज पडणार आहे, पण बघू पुढे काय करायचं. ओके, देन नेक्स्ट. आता इन ट्रायंगल XAZ, in triangle XAZ, the segment XA is congruent to XZ. Radii of smaller circle. Okay, this is the radius. After they are radius means they are also the opposite angle of two congruent sides, means this and again this are congruent, means write this angle XAZ is congruent to angle XZA. Opposite angle of congruent side. ओके, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत सगळे झाले. पण आता आपल्याला कसं करायचं आहे, आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल हे दोन शोधायचे. मीन्स व्हॉट, YBZ इज इक्वल्स टू XAZ and YBZ and here is the XAZ. आता काय होते की YBZ ला खूप लोक असं लिहितात YBA. मला वाटत नाही की या अँगलचं नाव चेंज करायची गरज आहे. केलं इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नाही, कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. बट आय डोंट चेंज दिस. इट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इट इज द इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम 1 and 2. बघा, YBZ is congruent to XZA, otherwise XZB. Okay, but XZA means XZA is congruent to, बघा, XZA is congruent to XAZ. means काय, नाव का चेंज करतात काही काही वेळेस. YBZ is congruent to, तरी नाही केलं चालते. बघा, YBZ is congruent to YZB. ओके ना. तर आता कसं मॅच कसं करायचं की YBZ is congruent to YZB, पण इथं काय XZA, म्हणजे आपल्याला इथं नाव चेंज करावं लागेल YZA. बघा कसं आहे नाव चेंजिंग, बघून घ्या परत की YBZ is congruent to YZB. तर YZB ची जागी आपण YZA पर्यंत लिहू शकतो. ओके,
किंवा वाय झेड बी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही चेंज करूच नका, इट्स ओके. कारण की दिस टू आर कॉन्ग्रेंट अँड दिस ऑल्सो अगेन दिस कॉन्ग्रेंट मीन्स दिस टू आर कॉन्ग्रेंट टू इच अदर. हेन्स आपण काय लिहू, वाय बी झेड इज कॉन्ग्रेंट टू वाय किंवा एक्स झेड ए. तर काय वेळेस काही काही लोक काय लिहितात, वाय बी झेड अँड एक्स झेड बी असं लिहितात. मला नाही वाटत गरज आहे. इट इज द टेस्ट ऑफ corresponding angle test for parallel lines. मग आता पॅरलल लाईन कुठल्या आहे, हेन्स सेगमेंट AX is parallel to segment BY. अदरवाइज तुमच्या याच्यात राईट, इट्स ओके. पण हे कळलं काय की हा अँगल ए ला कॉन्ग्रेंट आहे, हा ए ला कॉन्ग्रेंट आहे, मीन्स B is congruent to Z in short. B is congruent to A. It is the corresponding angle theorem for parallel line. गणित खूप इझी आहे, फक्त तुम्ही काय करा क्रायटेरिया लक्षात ठेवा. पॅरलल लाईन्स म्हणजे अल्टरनेट अँड करस्पॉन्डिंग, हेच दोन प्रकारचे अँगल शोधायचे, सापडतीलच. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय सांगितलं, L is the line touch the circle with the center O and touch at point P. मग आपण तिथूनच प्रॉब्लेम स्टार्ट करायचे ना. काय सांगितलं, L is the, चला O is the center of that circle. ओके, O is the center of circle. Line L touch the circle at point P. चला काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. RS is a chord through Q. बघा RS is a chord through कशाचे आहे, Q. अच्छा, परत एक गोष्ट सांगितली की Q such that, आता कसं एक गोष्ट मला असं वाचावं वाटतं तुमच्याकडे, Q is the midpoint of OP. Q is the midpoint of OP. Q. And Q midpoint, I mean this segment divided into two parts. Q is the midpoint of OP. अच्छा, and find the radius. अच्छा, radius काय, OR, otherwise OP. Radius काय, OR, otherwise OP. Hence OR is equals to OP is equals to 2x. Radii of same circle. It is the length assume केलं. अच्छा, 2x का घेतलं हे रिझन मी 2-3 वेळेस तुम्हाला सांगणार हे प्रॉब्लेम सोडवताना. अच्छा, मग हे आहे OP चा मिड पॉइंट काय, Q. हेन्स OQ is equals to, hence OQ is equals to QP is half of the OP, means half of the 2x, x get cancel, x. मग आता काय मिळालं आपल्याला, हे 2 पॉइंट x. आपल्याला करायची आहे OR किंवा OP. आपण काही करून हा पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल घेऊन आपल्याला गणित सॉल्व्ह करायचं. मग आता याच्या पुढे आपल्याला गिवन तर काही नाही की हा 90 कसा आहे असं सांगितलं काय, दिस इज परपेंडिक्युलर आणि हा 90, पण हा 90 आपल्याला सांगता येते कसं. त्याच्या आधी आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ आणि तो म्हणजे RS चा, की तुम्हाला दिलेला RS थ्रू द पॉइंट Q. पण तो सुद्धा आता लगेच आपल्याला असं घेता नाही येत की OQ इज परपेंडिक्युलर ऑन RS. अच्छा, लगेच आपल्याला तो घेता येणार नाही. मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की ट्रायंगल. आता काय करायचं आहे की आपल्याला माहित आहे की RS लाईन इज पॅरलल टू L. गिवन आहे आपल्याला सेगमेंट RS इज पॅरलल टू लाईन
EL given. Hence, angle OQR is congruent to angle OPT. Corresponding angle बघा OQR and OPT हा T पॉइंट टाइमपास नसेल दिला, काहीतरी लॉजिक लावून दिलेला आहे. ओके, करस्पॉन्डिंग अँगल का, तर these two lines are parallel. Hence आता OQR is equals to OPT. आता आपण काय केलं, नंबरिंग नाही दिलं. दिलं काय नाही, इट इज द फर्स्ट, सेकंड अँड इट इज द थर्ड. मग आता काही नाही, पण हा तर 90 आहे. कशावरून दाखव की रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजेंट. अँगल OPT is equals to right angle by tangent theorem. Hence from third हा 90 आहे, हाही 90 असला पाहिजे. OQR is equals to 90. मग हाही किती निघाला, 90. आता एंड ट्रायंगल OQR बाय पायथागोरस. आता एक अँगल राईट अँगल आहे, मग पायथागोरस मध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी हे सगळं क्लिअर झालं. पण मेन म्हणजे आपण RS. आता इथं जर आपण असं सांगितलं की हा 90 आहे फ्रॉम थर्ड, तर लगेच आपल्याला एक गोष्ट करून घ्यायची आहे की OQR जर परपेंडिक्युलर आहे, मीन्स OQ सेगमेंट OQ इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट किंवा क्वाड. इथं क्वाड असली, चला क्वाड RS means what, QR or QS is half of the RS, means half of the 12, means 6 4. In triangle OQR by Pythagoras. आता हे किती निघाले, 6. हे निघाले 6. आता पायथागोरस means what, OR square is equals to OQ square plus QR square. अच्छा, OR square 2x square is equals to OQ x square plus 6 square. अच्छा, 2x घेतलं 1 वरून, x घेतलं सेकंड वरून, आणि 4 वरून काय घेतलं 6. म्हणजे फर्स्ट, सेकंड अँड 6. फर्स्ट, सेकंड अँड 4x square equals to x square plus 36. 4x square minus x square equals to 36. 3x square equals to 36. x square equals to 36 divided by 3, means 3 1 जा 3, 3 2 जा, means x square इकडे लिहितो. x square is equals to 12. x equals to 4 into 3 under root 12 means 2 root 3. and x म्हणजे काय आहे, आता बघा आपल्याला रेडियस काढायची आहे. रेडियस काय, OR किंवा OP. रेडियस is equals to OR equals to 2x and 2 into 2 root 3 is equals to 4 root 3. किती सोपं गणित होतं की 2x घेतली म्हणून 4 root 3. हे प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं की मी हे 2x का घेतलं, त्याचं रिझन आपण आता चेक करू की मी ते 2x का घेतलं. इथं आपण काय घेतलं होतं 2x. पण मला सांगा की तुम्हाला लक्षात राहणार आहे की या पर्टिक्युलर गणित मध्ये रेडियस 2x आहे. जनरली आपण लेट काय करतो, ओनली x a सिंगल लेटर, मल्टिपल काही घेत नाही. बरं 2x का घेतला, त्याचं रिझन बघा. OR and OP इज द रेडियस, पण गिवन काय की OP चा मिड पॉइंट काय आहे Q. Q जर मिड पॉइंट असेल तर OP इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स. OP इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स, दिस अँड दिस इक्वल पार्ट. म्हणून आपण 2x घेतलं की इक्वल पार्ट डिवाइड झाले 2x, म्हणजे एक x येणार आणि दुसरा सुद्धा काय येणार x. तर आपण आता
2x जागी काय घेतला x, तर x घेतला तर हा पार्ट काय झाला x डिवायडेड बाय 2, हाई पार्ट झाला x डिवायडेड बाय 2 आणि रेडियस किती घेतली आपण ओनली x. मग चेंज काय झालं फक्त एवढं लक्षात राहणार नाही, लक्षात घ्या. बरं OR स्क्वेअर मग आता समजत असेल OR स्क्वेअर मीन्स व्हॉट, x स्क्वेअर इज इक्वल्स टू x बाय 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर किती येणार x स्क्वेअर इक्वल्स टू x स्क्वेअर डिवायडेड बाय 4 प्लस 36, x स्क्वेअर माइनस x स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इक्वल टू 36, क्रॉस मल्टीप्लाय 4x स्क्वेअर माइनस x स्क्वेअर अपॉन 4 इक्वल्स टू 36. आता मला जागा नाही म्हणून मी इथं करून दाखवतो की 4 मधून 1 गेला 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 36 into 4 3x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 36 into 4 डिवायडेड बाय 3 x स्क्वेअर इक्वल्स टू 3 1 जा 3 3 2 जा 6 अपॉन 4 किती आलं मग x स्क्वेअर इज इक्वल्स टू 48. तर 48 चा हे काय होते 48 ला जर आपण स्क्वेअर रूट मध्ये ठेवलं तर काय 16 रूट 3 16 into 3 मीन्स x इक्वल्स टू 16 बाहेर आला किती आलं 4 रूट 3. तेवढंच आन्सर आलं. आपला आधीचे आन्सर किती होतं 4 रूट 3. फक्त लक्षात काय घ्यायचं इथे 2x का घेतला की हे डिवाइड होणार आहे आणि तुम्ही साधा x जरी घेतला मी करून दाखवलं तर हे काय होणार x/2 हे x/2 आणि हे x, काही प्रॉब्लेम नाही उत्तर तेच येणार. मग व्हाय यू रिपीट फ्रॉम अनदर वे की 2x लक्षात नाही राहणार ना, घ्या ना डायरेक्ट x आणि 2x ज्यांच्या लक्षात राहते त्यांचं क्रायटेरिया क्लिअर असेल मग की q इज द मिड पॉइंट, दोन भागात डिवाइड होते म्हणून फ्रॅक्शन न घेता आपण सिंपल नंबर घेण्याचा प्रयत्न करत आहे. ओके.